श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्याही देवघरात तुम्ही जर ही चुकीची एक वस्तू ठेवली असेल तर तुमच्या घरात अशांती निर्माण होईल. वादावाद, भांडणं, तंटा, घरात कलह वाढत असतो. तर अशी कुठली वस्तू आहे ती चुकून तुम्ही जर देवघरात ठेवली तर त्याने असे हे दोष जे आहेत तर ते तयार होत असतात. तर त्याच्याच विषयीची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. घरातील देवघर हा आपल्या घरातला सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. तर देवघरामध्ये काय ठेवावं आणि काय ठेवू नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण देवघर हे देवांसाठी असतं आणि आपण बघितलं असेल किंवा बघा तुमच्या स्वतःच्या सुद्धा देवघरामध्ये तुम्ही बऱ्याचशा काही अशा गोष्टी ठेवत असाल ज्या तिथे नसायला पाहिजे आणि मग त्या गोष्टींचे वाईट परिणाम हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात. तर त्याच्यामुळे काही नियम देवघराबाबतीत पाळलेच गेले पाहिजे. तर बघा, देवघर तुमचं अगदी छोटंसं असेल किंवा अगदी मोठं पूर्ण देवघर तुमचं असेल, अगदी सेपरेट रूम जरी असेल तरीसुद्धा या नियमांचं पालन तुम्हाला करायलाच पाहिजे. जर तुम्ही चुकीची वस्तू देवघरामध्ये ठेवली तर त्यामुळे घरामध्ये कलह होतात, भांडणं होतात, घरामध्ये शांतता राहत नाही. शांततेचं वातावरण जे आहे तर ते कधीच राहत नाही. आणि मग तुम्हाला माहिती आहे की ज्या घरामध्ये कटकटी, भांडणं नेहमीच चाललेली असतात ना, त्या घराची बघा कोणाचीही त्या घरात प्रगती होत नाही, मानसिक तणाव निर्माण होतात, आर्थिक प्रगती थांबते. तर त्याच्यामुळे देवघराबाबतीत काही तुम्ही नियम पाळा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघरामध्ये तुम्हाला बघा कुठे काय गोष्टी ठेवायच्या नाही आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे खंडित मूर्ती किंवा चित्र जे आहे, म्हणजेच बघा तर तुम्ही देवघरामध्ये खंडित मूर्ती म्हणजे जिला काहीतरी चीर पडलेली असेल किंवा छिद्र असेल, त्याच्यानंतर बघा त्या मूर्तींचं काहीतरी तुटलेलं वगैरे असेल, तर असं जर असेल तर ते बघा कुठली मूर्ती असेल तरी ती मूर्ती देवघरामध्ये ठेवलेली चालत नाही. किंवा बघा अशा मूर्तीची देवपूजा केलेली देखील चालत नाही. तर अशी जी मूर्ती आहे ना तर ती तुम्ही जर देवघरामध्ये रोज पूजत असाल तर तुमच्या बघा रोजच्या या जीवनातले जे काही कामं आहेत ते बिघडतील, त्याच्यात अडथळे निर्माण होतील. म्हणजेच किती पण सोपं काम असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही अडथळे येत राहतील, तुम्हाला यश काही केले मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर काही तुटलेले तुमच्या देखील देवघरात तुटलेले काही देव असतील किंवा देवांचे फोटो जरी असतील, म्हणजेच फ्रेम जरी असेल, तरी ती तुम्हाला बघा पूजा त्याची करायची नाही किंवा देवघरामध्ये ती ठेवायची देखील नाही. अगदी तुम्ही बघा कागद लावलेला आहे देवाचा आणि तो फाटलेला असेल तर अशी देखील मूर्ती तुम्ही व्यवस्थितपणे विसर्जित करायची आहे. आणि विसर्जित करून त्याच्याऐवजी तुम्हाला बघा नवीन देव स्थापित करायचे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे देवघरामध्ये आपण बघा शिवलिंग जे आहे ते ठेवतो, बऱ्याचशा आपण बघा लोकांच्या घरी पाहत असतो की देवघरामध्ये शिवलिंग ठेवतो. तर ते शिवलिंग बघा ठेवताना देखील ते शिवलिंग बघा अंगठ्यापेक्षा मोठं नसायला पाहिजे. अगदी आपण बघा देवारा मोठा आहे म्हणून छान मोठे मूर्ती घेत असतो, पण देव म्हणजे शोची वस्तू नाही, हे सर्वात आधी लक्षात घ्या. म्हणून बघा शिवलिंग ठेवताना देखील आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं ते शिवलिंग देवघरामध्ये चुकूनही ठेवायचं नाही. देव जे आहे ते आपल्याला नियमानुसारच ते स्थापित करणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे देवघरातलं जे शिवलिंग आहे तर ते आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं नसावं. आणि बाकी पण बघा इतर ज्या मूर्ती आहे तर त्या देखील ज्या मूर्ती आहे ना तर त्या 3 इंचापेक्षा मोठ्या नसायला पाहिजे. याच्यामुळे काय होतं बघा, जर आपण नियमानुसार देव घेतले नाही तर त्याच्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास निर्माण व्हायला लागतो. आणि देवांची तुम्ही किती पण बघा पंचोपचार पूजा अर्चा केली, किती पण सेवा केली ना तरी त्याच्यामुळं काही गोष्टी आहे तुम्ही पारायण जरी केली तरी त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळत नाही. तुमच्या देवघरामध्ये बघा कोणतेही रौद्र रूप असलेले चित्र किंवा मूर्ती जी आहे तर ती देखील ठेवायची नाही.
आता बघा, कोणत्याही देवी देवतांचं रूप जे आहे ते रुद्र असलेले फोटो जे आहे बघा देवघरामध्ये ठेवायला नको, किंवा बघा देवघराच्या खाली ड्रॉवरमध्ये वगैरे इतर कुठेही तुम्हाला ते ठेवायचे नाही आहे. जसं का बघा माता काली, त्याच्यानंतर हनुमानजी, त्याच्यानंतर बघा नटराजची मूर्ती, हे तुम्हाला देवघरामध्ये कधीच ठेवायचं नाही. बघा नाग असलेली जी महादेवांची पिंड असते तर ती सुद्धा पूजू नये. देवघरामध्ये जी नाग असलेली पिंड आहे ना, तर ती मंदिरामध्ये असते. आपल्या देवघरामध्ये आपण ती कधी पण नाग असलेली पिंड देखील पूजायची नाही. तसं असेल तर बघा तुम्ही आजच ती बदला, किंवा तुमच्या देवघरामध्ये काही देवींचा किंवा देवांचा असा काही फोटो बघा असेल, बघा देवींचा कधी फोटो असतो, त्या राक्षसाला मारता आहेत अशा वगैरे जर फोटो असतील, किंवा रक्त सांडलेलं आहे, रौद्र रूप असलेले फोटो किंवा मूर्ती जर असतील, तर ते तुम्हाला देवघरामध्ये कधी पण पूजायचे नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे देवघरामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त शंखा बघा जे आहेत तर ते देखील ठेवायचं नाही आहे. तर असे बघा फाटलेले देवांचे फोटो किंवा खंडित झालेल्या मूर्ती जर असतील तर ते तुम्हाला नदीमध्ये प्रवाहित तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण जे देवांचे पुस्तकं वगैरे आपण जे ग्रंथ ठेवतो ना, ते जर फाटले वगैरे असतील तर ते जुने झाले असतील तर भलेही तुम्ही कुठेतरी दान करू शकता, किंवा ते विसर्जित करून तुम्ही नवीन पुस्तक ठेवा. पण फाटलेले धार्मिक ग्रंथ असतील तर ते देखील तुम्हाला घरामध्ये ठेवायचं नाही. अशा असतील बघा, अशा जर काही फोटो असतील बघा, त्याचबरोबर देवांना रोज फुलं आपण वाहत असतो पूजा करताना, तर तेच देखील दुसऱ्या दिवशी ते फुलं आपण बघा सुकून जातात, तर त्याला आपण निर्माल्य म्हणत असतो. तर ते निर्माल्यामध्ये बघा म्हणजे शिळी फुलं, त्याच्यानंतर हार, याच्यानंतर पूजेची इतर साहित्य काढा आणि ते तुम्हाला बघा अगरबत्तीच्या काड्या असतील ते निर्माल्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी टाकायचं आहे. तर बघा देवाचं जे देवपण आहे तर ते अशा या नकारात्मक ऊर्जा तयार झालं तर ते देवपण तिथे राहत नाही. त्याच्यामुळे निर्माल्य जे आहे ते तुम्ही वेळोवेळी त्याची विल्हेवाट लावत जा. त्यानंतर पितरांचे फोटो जर तुम्ही तुमच्या देवघरात आपलं बघा पितरं असतात तर ते त्यांचे कोणी टाक बनवतं म्हणजेच आपले जे वडिलोपार्जित लोक असतात ना, ते आज आपल्यामध्ये नाही आहेत तर त्यांचे आपण टाक बनवतो. तर पितरांचे फोटो किंवा पितरांचे टाक असतात, तर पितरांचे फोटो किंवा टाक जे आहे तर ते तुम्हाला देवघरामध्ये पूजायचे नाही. देव बघा देवाचा देव्हारा पण कसा असावा त्याचा देखील बघा एक विशिष्ट पद्धत आहे. त्या पद्धत नियम पाळूनच देवाचा देव्हारा असावा. त्याचबरोबर हे बघा पितरांचे फोटो जे आहे ते देवांच्या शेजारी ठेवून पूजत असाल तर देवी देवता नाराज होतात. आपल्याला माहिती आहे की आपले पूर्वज पण आपल्याला देवांसारखे आहेत, पण ते बघा देवाने एवढे मोठे नाही आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत त्यांची पूजा देखील करायची नाही. त्या बघा देवांसोबत पितरांची पूजा करायची नाही. याच्यामुळे घरामध्ये मोठ्यात मोठा कलह होत असतो, भांडणं, नकारात्मकता जी आहे तर ती होत असते. त्याचबरोबर देवघरामध्ये सगळे फोटो बघा ते ठेवताना किंवा टाक ठेवताना अगदी नियमानं ठेवले गेले पाहिजे आणि त्यांची पूजा केली पाहिजे. त्याचबरोबर बघा पितरांचे फोटो असतील देवांच्या बघा आजूबाजूला कुठेही तुम्हाला लावायचे नाही. ते भलेही तुम्ही दुसऱ्या दिशेला अशा ठिकाणी लावा, किंवा म्हणजेच दक्षिणेला त्यांचं तोंड येईल अशा ठिकाणी तुम्हाला पितरांचा फोटो लावायचा आहे. यानंतर बघा काडीपेटी, देवघर म्हटलं म्हणजे आपण दिवा लावत असतो, धूप अगरबत्ती लावतो, तर त्याच्यासाठी आपल्याला काडीपेटी लागते. मग आपण उठून दरवेळी काडीपेटी दुसरीकडून घेत नाही. तर यामुळे बघा त्याच्यामुळे आपण जवळच तिथे ठेवत असतो. तर देवघराच्या मध्ये तुम्हाला काडीपेटी ठेवायची नाही आहे. तुम्ही भलेही हाताशी तुम्ही दुसरीकडे खाली वगैरे कुठेही ठेवू शकता, पण देवघराच्या जवळ तिथे कुठे तुम्ही याला ती काडीपेटी देखील ठेवायची नाही. यामुळे देखील घरामध्ये कलह निर्माण होतात. म्हणून ही एक गोष्ट आहे ती चुकूनही तुम्हाला करायची नाही. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे धारदार वस्तू ज्या आहेत देवघरामध्ये धारदार वस्तू ठेवू नये. जसं की सुरी आहे, कात्री आहे, सुई आहे, अशा वस्तू देखील तुम्हाला ठेवायची नाही. का बघा फुलांची माळ वगैरे करत असू आणि त्याच्यामुळे आपण तिथे सुई ठेवत असतो, तर असं देखील चुकूनही करायचं नाही. अशा गोष्टींमुळे देखील देवघरामध्ये नकारात्मकता तयार होत असते आणि ती आपल्या घरात वातावरण तयार करत असते. म्हणून चुकूनही
अशी वस्तू ठेवू नका. देवघराच्या वरती पण बरेचसे लोक काय काय सामान ठेवतात. देवघराच्या वरती पण बघा सामान बिलकुल ठेवू नका. तुम्ही देवघराच्या वरती छान तुम्ही पिरॅमिड ठेवा, जो आपल्या केंद्रामध्ये मिळतो. तर तो पिरॅमिड तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी मदत होत असते. तर बघा, देवघर हे आपल्या घरातलं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे देवघराच्या बाबतीत हे काही नियम पाळलेच गेले पाहिजे. नाही तर आपण बघा, अगदी तुम्ही कितीही पूजा केली, सेवा केली, पारायण केली, तरी देखील त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही. बघा, या अशा चुका आपण करतो, तर याच्यामुळं आपल्याला काहीही त्या देवपूजेचं फळ मिळणार नाही. तर त्याच्यामुळे या काही गोष्टी आहेत त्यात बघा, नियमांनुसारच देवघर जे आहे ते तुम्ही ठेवलं तर बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.